नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 199. 17 जुलै, आषाढी एकादशी. आज अवघा महाराष्ट्र विठ्ठलाच्या भक्तीत रमलेला आहे. इथं पंढरपुरात, त्यात आम्ही प्रदक्षिणा रोडवर राहत असल्यामुळं पहाटे 3:30 पासून दिंड्या, भजनं, जागोजागी स्पीकर, भक्तिगीते, जोरजोरात ज्ञानबा तुकारामचा जयघोष, सगळं वातावरण भक्तीने ओथंबलेलं आहे. दुपारी रथाची वेगळी धूम असते. त्या गर्दीला ऊत आलेला असतो. प्रत्येकाला विठ्ठल दर्शनाची ओढ असते. त्या विठ्ठल मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे की जो ज्या भावनेतून बघतो त्याला तसं रूप दिसतं. एखाद्याला शांत समाधानी दिसेल तर लगेच त्याच्याच मागच्या माणसाला तो खोडकर हसताना दिसतो, कोणाला धीरगंभीर दिसतं. म्हणजे हे त्याचं जसा भाव तसं दर्शन घडतं. भगवान श्रीकृष्णाचे एका वेगळ्या नावाचे असणारे हे रूप म्हणजे विठ्ठल. लाखो लोक या सगुण साकार रूप दर्शनाने संतुष्ट होतात. प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा या इथे आत सगळ्या विश्वाला भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या सगुण साकार रूप दर्शनाचा मोह आवरला नाही. आणि म्हणूनच देवदेवेश्वर भगवान परशुराम यांनी कल्की अवतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्यासह पंढरपूरची यात्रा केली. तिघांची भेट काय दिव्य झाली असेल. मुळात भगवंताने अवतार ग्रहणाचा हेतू आणि वेळ, ज्यावेळी धर्माला ग्लानी येते हे स्पष्ट सांगितलेलं आहे. पण धर्माला कधीच ग्लानी येत नाही, कारण तो काही माणूस नाही. ती माणसाच्या मनाला, तनाला मानसिक शैथिल्य येत असते. म्हणजे अवघ्या समाजालाच ग्लानी आल्यासारखे असते आणि ती दूर करणं आवश्यक असतं. त्यासाठी अशा वेळी देव अवतार घेतात. त्यांनी अवतार घेतला कळलं की सर्वत्र चैतन्य पसरतं. म्हणजे भगवंताकडे सकारात्मकता प्रचंड असते. पुरेपूर असल्यामुळे त्या प्रभावाने समाज मनावर चढलेली जी कोळिष्टकं असतात ती नाहीशी होतात. माणसाला समोर लख्ख प्रकाशाचा मार्ग दिसायला लागतो. आणि ह्या अवतारात युगधर्म स्थापनेसाठी वेदांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य तर केलेच आहे. शिवाय सगुण उपासना म्हणजे काय याबद्दल श्रीजींनी फार उत्तम एक नवीन आयाम दिला. त्यांचे म्हणणे फक्त आपल्या आराध्य देवतेला एका मूर्तीत सीमित करू नका. त्याची उपासना फक्त तेवढीच आहे असं समजू नका. आपल्या इष्टदेवतेच्या एक एक सद्गुणांचा अभ्यास करा, चिंतन करा, अंगी बाणा ते तसे गुण. असे त्यांच्या गुणांसह असणे म्हणजे सगुण उपासना होय. आपण श्रीजींचे चिंतन जर करायचे ठरवले तर लक्षात येते की रोज पहाटे ते 3:30ला उठायचे आणि अविरत कार्यरत असायचे. थोडाही वेळ वाया घालवलेला त्यांना चालत नसेल. कडक शिस्त होती त्यांची. न झेपणाऱ्या ह्या बारीक सारीक गोष्टी आपण सोडून देऊ, पण ढोबळ तर नियम पाहू शकतो. ते सत्य बोलत, अतिशय मृदू बोलत, कमीत कमी बोलत, आणि जी गोष्ट बोलण्याबद्दलची आहे तीच गोष्ट अन्नाबाबत. रोज सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळा जेवलेत असं फार क्वचित, आठवड्यातनं एखाद दुसरा दिवसच. ते फार कमी अन्न ग्रहण करत. म्हणजे एकूण बोलायला काय आणि खायला काय, अन्न तोंड ते फार कमी वेळा उघडत. म्हणजे आपल्या अगदी विरुद्ध स्टोक आहे आपण. त्यांच्याजवळ दया आणि क्षमाशीलता हे फार मोठे गुण होते. पंचसाधन प्रचाराचा ध्यास ज्या क्षणी त्यांनी प्रतिज्ञा केली त्यानंतर प्रचंड घेतला. जणू काही श्वासागणिक त्याचे मनन चिंतन त्यांचे वेद प्रतिपादित मार्ग प्रस्थापनाचे एवढेच होते. बाकी सगळे राहू दे, पण आपण एवढे काम तरी करू शकतो ना. जमेल तसे, जमेल तेव्हा तळमळीने प्रचाराला वाहून घेणे हा एवढा एक गुण तरी आपण आत्मसात करूया. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण केल्याबरोबर हजर होणारे हा प्रचार, म्हणजे प्रचाराला गेल्यावर हा प्रकार आपल्याला पावलोपावली अनुभवायला मिळतो. त्या धावून येणाऱ्या श्रींची आपण प्रचिती घेऊया. जय जय रामकृष्ण हरी, विठोबा रामकृष्ण हरी. नमस्कार.